आज करगणी गटातून जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नक्की फायनल कोणाचा अर्ज असणार शेवटपर्यंत? फायनल आता सांगून कसं चालेल? अर्ज काढायच्या टायमाला मला सांगणार ना आम्ही. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब हुबाले यांचा करगणी गटातून जिल्हा परिषदेसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. दादासाहेब मोठे यांचा अर्ज आपण इथं माडगुळ गटातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्ज आत अजून भरायचे चाललेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणी गटामध्ये आदरणीय पडळकर साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय बापूसाहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. मी ज्यावेळी जिल्हा परिषदेला सभापती होतो त्यावेळी करगणी आणि करगणीच्या सर्व गटातील गावामध्ये निधीचा आम्ही महापूर आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि गण दोन्हीही ताकदीने निवडून आणतो आहे. दादासाहेब होवलेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांच्या तालुका पद ज्यांना दिलं आणि त्याच्यापासून जे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी नगरपंचायतची निवडणूक आम्ही लढलो आणि त्याला तुम्ही साऱ्यांनी बघितलं आहे, घवघवीत यश आलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदरणीय बापूसाहेब आणि पडळकर साहेबच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि दादासाहेब हुबाले यांचं काम जर तुम्ही बघितलं, ग्राउंड लेवलला काम करणार हा कार्यकर्ता म्हणून आमच्या भागामध्ये परिचित आहे. कमी बोलणं आणि जास्त काम करणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं की करगणी गटामध्ये चांगल्या पद्धतीने ते लढत देतील आणि चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणतील. मोठे सरांच्या बाबतीमध्ये जर बघितलं, त्यांनी सरपंचपद चांगल्या पद्धतीने घुसवलं होतं. तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांची परिचित आहे. लोकांना मदत करणं बाग क्षेत्रामध्ये त्यांचं फार चांगलं आहे. शिक्षक पेशातून त्यांनी समाजसेवा केलेली आहे आणि याचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आणि आम्ही चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये काढलेले आहेत. तालुक्यातलं वातावरण आता बघितलं गेलं तर आम्हाला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे. बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येतात, बरीच लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आमदार पडळकर साहेबांच्या कामावर, बापूसाहेबांच्या कामावर ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील 5 वर्षी काम केलं, पंचायत समितीला आम्ही काम केलं, त्याची पोचपावती आम्हाला खरं तर आता मिळत आहे आणि ती पोचपावती घेऊन पुन्हा आम्ही जनतेमध्ये जातोय. जनतेतल्या तळागाळातील लोकांना विश्वास देतोय की पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा आम्ही रवायसाठी तयार झालेला आहे. आमचा कार्यकर्ता तुम्ही जर बघितलं फार ताकदीनं उतरलेला आहे आणि एक इकडं जनशक्ती ही भारतीय जनता पार्टीच्या मागं ठाम उभा राहिलेली आहे. काल आमदार गोपचंद पडळकर हे अर्ज भरायला होते, तुम्हीही अर्ज भरायला होते, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते, परंतु अमरसिंह बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे अर्ज भरायला कोणत्याही उमेदवारासोबत दिसले नाहीत. काय कारण आहेत? भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले असल्यामुळे आणि बापूसाहेब आहेत का नाहीच काय अडचण नाही. बापूसाहेब आमच्यासोबत आहेत. बापूसाहेबांनी मला फोन केले आणि माझा फोन त्या गर्दीमध्ये खिशात होता, त्यामुळे बापूसाहेब आले नाहीत. बापूसाहेब आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत मुलाखती घेत बसतोय. असा कुणीही गैरसमज पसरू नका कृपया करून. बापूसाहेब आणि आमदार साहेब आता एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, ते दोघे वेगळे नाहीत हे तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आणि असाच प्रकार तुम्ही आटपाडी नगर परिषदेमध्ये बघितला. पण आम्ही ताकदीनं एकजीव होऊन काम करतोय, त्यामुळे असल्या अफवावर कुणीही विश्वास ठेवू नका ही तुम्हाला विनंती करतो. निंबोडे गटातून जे पंचायत समिती गण आहे निंबोडे, त्यातून कोणाला उमेदवारी फायनल होईल? आता आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, ही बोलणं नाही. आज भरतीला अर्ज त्यावर तोडगा निघेल. जेव्हा भावाचे सहकार्य आहेत तिथं आमचे विक्रम आहेत, आमचा जयवंतराव भाऊ आहे, त्यांनी या सभापती पदावर काम केलेलं आहे. महादेव पाटील आहे. इच्छुकांची गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये फार आहे आणि आम्ही ते बसू ठरवू. आज तर आज भरायची मुदत आहे, अजून अर्ज काढायला बरेच दिवस आहेत. कार्यकर्त्याकडून एक नाराजीचा सूर उमटतोय की जयवंत भाऊंना उमेदवारी नाही दिली तर निंबोड्याचं चित्र वेगळं असेल, असं कार्यकर्त्यामध्ये कुजबूज चालू आहे. पत्रकार महोदय, ते माझ्या घरातला विषय आहे, नंतर ते बोलील मी, त्याच्याविषयी आता बोलणं योग्य नाही आणि आम्ही साऱ्यांना सोबत घेऊन ते आपली उमेदवारी आम्ही डिक्लेअर करू.